धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? खासदार संजय राऊतांचा सवाल। शिवाजी महाराज कधीही थकले नाहीत, कधी झुकले नसल्याचं संजय राऊतांचं विधान। हे जे काही महाराज वगैरे आणतात हे लोक, हे नवीन हिंदुत्वात सुरू झालेल्या लोकांचा आणि नवीन इतिहास लिहितायत किंवा बदलतायत, तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं किंवा सरसंघ चालकांनी त्यांना रोखायला हवं होतं आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना, इतिहास याबाबत जाणीव करून द्यायला हवं होतं। आम आदमी पार्टीचं ऑपरेशन लोटस वगैरे झालं नाही असे पळ काढणारे नेते प्रत्येक पक्षामध्ये असतात। आमच्याकडील 40 आमदार दुसऱ्या पक्षात पळून गेलेत। ईडीची धाड पडल्यामुळे राघव चड्ढा भाजपमध्ये गेल्याचा खासदार संजय राऊत यांचा दावा। आपचं काय ऑपरेशन लुटस बिटस काय झालेलं नाही आहे। असे भगवडे प्रत्येक पक्षामध्ये असतात, राजकारणामध्ये असतात। आता आमच्याकडून 40 भगवडे गेले मेंदीच्या नेतृत्वाखाली, ते पळपुटेच आहेत ना। राघव चड्ढाचं नाव तुम्ही घेताय किंवा त्यांच्याबरोबरचे अन्य लोक आहेत, त्यांच्यावरती ईडीच्या धाडी पडल्या, ते घाबरले, ते पळून गेले। ठीक। गोविंद पानसरे यांचं शिवाजी महाराजांवरती 40 वर्षांपूर्वीचं पुस्तक शिवाजी कोण होता या पुस्तकामध्ये कुठेही शिवाजी महाराजांबद्दल चुकीचा इतिहास सांगितला नाही। आमदार संजय गायकवाडांवरती कारवाई करा, खासदार संजय राऊतांची मागणी। 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे, गोविंदराव पानसरे यांचं 40 वर्षापूर्वीचं पुस्तक आहे। त्या पुस्तकामध्ये कुठेही छत्रपतींची बदनामी नाही। धीरेंद्र शास्त्रींची माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भेट घेतली। अनिसचे श्याम मानव यांची भूषण गवई यांच्यावरती टीका। गवईंनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांची टीका। रासू गवई सगळ्यांना सोबत घेऊन चालायचं म्हणून ते करायचे, पण विक्तूबाबाचा सत्कार दीक्षाभूमीवर आयोजित केलेला होता आणि आम्ही जाहीर आवाहन केलं की तुम्ही जर विक्तूबाबाचा सत्कार बाबासाहेब आंबेडकरांच्या दीक्षाभूमीवर केला तर आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करू। त्यावेळेस त्यांनी तो इमिजिएट रद्द केला। तर त्यांचे चिरंजीव जे स्वतः म्हणतात मी आंबेडकरी विचारांचा आहे, आंबेडकरांच्या विचारांचं मी दूध प्यालेलो आहे, तो माणूस जर धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या पायावर डोकं ठेवत असेल आणि आशीर्वाद घेत असेल, CGI राहिलेला माणूस, तर माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही यापुढे कधीही आंबेडकरांचं नाव घ्यायचं नाही। तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे। माजी सरन्यायाधीश भूषण गवईंनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेतल्यानं श्याम मानव यांची टीका। श्याम मानव यांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। भूषण गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये हे ठरवणारे श्याम मानव कोण? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल। श्याम मानव कोण होता ते सांगणार, त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत। श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धी करता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश राहिलेले भूषण गवई धीरेंद्र शास्त्रींना भेटतात। अंधश्रद्धेला विरोध करणारे अंधश्रद्धेला समर्थन करणाऱ्यांना का भेटतात? काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांचा सवाल। श्याम मानव यांच्या विधानाचं देखील वडेट्टीवारांकडून समर्थन। हा कसला बाबा आहे बागेश्वर? हा भोंदू बाबा, हा काहीतरी बालिश वृत्ती, याला बाबा केलाय जाऊन मोठमोठ्या नेत्यांनी। आता दुर्दैव हे आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं, सर्वोच्च न्यायव्यवस्थेमध्ये पदावर असलेली माणसं त्या भोंदूगिरीकडे बाबाकडे जातात, तर इतरांचं काय? आणि त्यामुळे याची हिंमत वाढते। याला महाराजांचा अवमान करताना जो जिथे भेटेल ना तिथे याला जेवढ्यास मी ट्विट केलं आहे, जो जास्तीत जास्त शिव्या देईल त्याला आम्ही जास्तीत जास्त मोठं बक्षीस देऊ। मुंबईतल्या परळमधील KEM रुग्णालयाचं नाव बदलण्याच्या मंगलप्रभात लोढांच्या मागणीवरती संजय राऊतांची टीका। लोढा यांनी त्यांच्या ट्रम्प टॉवरचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज टॉवर करावं, खासदार संजय राऊतांचा टोला। अहिल्यानगरच्या राहुरीत निकालाआधीच भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विजयाचे बॅनर। राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी पार पडलंय मतदान। शहर आणि तालुक्यामधील गावांमध्ये ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावलेत।
रायगडमध्ये सत्ताधारी मित्रपक्षातल्या वादामध्ये नवी भर. शिवसेना युवा सेनेचे सदस्य विकास गोगावलेंनी रायगड लोकसभेवरती दावा केला. 2024ला तटकरेंना निवडून दिलं, 2029ला मी इच्छुक, गोगावलेंचा दावा. तर सध्या आम्ही समाधानी आहोत, पण संधी मिळाली तर विचार करू, गोगावलेंची माहिती. मुंबईच्या दहिसरमध्ये मनसे आणि भाजपमध्ये मोठं खिंडार. मनसे आणि भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. आमदार प्रकाश सुर्वे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश. नाशिकच्या TCS कंपनीच्या प्रकरणात फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम. मोबाईल तपासामध्ये कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघड. नोकरी सोडल्यानंतर देखील निदा खान आरोपींशी सतत संपर्कात होती. दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओ SITच्या हाती. TCS धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी निदा खानच्या जामीन अर्जावरती 27 एप्रिलला सुनावणी होणार. अटकपूर्व जामिनासाठी निदा खाननं कोर्टात अर्ज केलाय. कोर्टाच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष. बंधू अशोक खरात याची 6व्या गुन्ह्यातील कोठडी आज संपणार. लैंगिक अत्याचाराच्या 6व्या गुन्ह्यामध्ये देण्यात आली होती 3 दिवसांची पोलीस कोठडी. SIT पुन्हा खरातची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे. नागपुरात धीरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानाचा मराठा संघटनांकडून निषेध. शहरामध्ये संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड या संघटनांनी आंदोलन केलं. धीरेंद्र शास्त्री यांना अटक करण्याची मागणी. आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वामी रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कधी भेटसुद्धा झालेली नाही आहे. जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, भारताचे केंद्रामध्ये मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांनी एक शब्द सुद्धा काढलं नाही. संभाजी ब्रिगेड, नागपूर महानगर, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर सहयोगी संघटना इथं मिळून त्यांचा आम्ही खूप जाहीर निषेध करत आहोत. सोलापुरात आढळल्या आणखी 4 अल्पवयीन गर्भवती मुली. महापालिका रुग्णालयामधील डॉक्टरांनी माहिती दिली. 34 अल्पवयीन मातांप्रकरणी चौकशी सुरू होताच डॉक्टर वर्ग सावध. मनपाकडून सर्व प्रसूतिगृहामध्ये वर्षभरातील बाळंतपणाची फेरतपासणी सुरू. महापालिकेकडून 4 सदस्यांची 7 पथकं स्थापन. लग्नपत्रिकेवरती वरवधूची जन्मतारीख बंधनकारक करा. बालहक्क आयोग राज्य सरकारला महत्त्वपूर्ण शिफारस करणार. बालविवाह टाळण्यासाठी बालहक्क आयोगाची कल्पना. आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांची ABP माझाला माहिती. सोलापुरात अनेक अल्पवयीन मुली माता झाल्याचं उघड झाल्यानंतर ही शिफारस. विदर्भामध्ये आज तापमान 46 अंशांच्या वर जाण्याची भीती. काल अकोला, अमरावतीमध्ये 45.6 अंश तर वर्ध्यामध्ये 45.5 अंश सेल्सिअस तापमान. बुलढाण्यामध्ये 68 वर्षांनंतर विक्रमी 42.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. तर काल नागपूर आणि चंद्रपूरमध्ये देखील 44.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. हिंगोलीतील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई. वाढत्या उन्हामुळे सिंचन प्रकल्प आणि तलावांनी गाठलाय तळ. धरणांमधील पाणी साठ्यामध्ये देखील मोठी घट. हिंगोली जिल्ह्यामधील वडद तलाव परिसरामध्ये चिंताजनक चित्र समोर. पाण्यासाठी वन्य प्राण्यांची भटकंती. वन विभागाकडून विविध ठिकाणी पाणवठे निर्माण करून प्राण्यांना पाणी सोडल्याचा दावा. वन विभागाचं अपयश दाखवणारं चित्र समोर. जळगाव मनपाकडून प्रमुख रस्त्यांवरती पाण्याची फवारणी करून थंडावा निर्माण करण्याचा प्रयत्न. जळगावमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर. नागरिकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा देण्यासाठी पालिकेचा प्रयत्न. जळगावात वीज रोहित्रांचं तापमान नियंत्रित करण्यासाठी महावितरणानं कूलर लावले. वाढत्या उष्णतेच्या लाटेमुळे वीज रोहित्र हे जळून खाक होत असल्याच्या घटना घडत आहेत. ग्रो मोअर कंपनीच्या मालमत्ता जप्तीचे आदेश. शेकडो ठेवीदारांचे 500 कोटी रुपयांचे पैसे परत मिळणार. भूपेंद्र सावळे आणि कंपनीच्या 25 खात्यांची रक्कम गोठवली आहे. आता कंपनी संबंधी 5 वित्तीय संस्थांच्या शिरसगाव, शिर्डी, नांगुरखीतील 6 मालमत्ता या जप्तीचे आदेश आहेत. गडचिरोलीमधील अहेरीच्या मुख्याधिकाऱ्यांवरती बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा ठपका. कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांचं राज्य शासनाला पत्र. अहेरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून शासकीय सेवेमध्ये रुजू झाल्याचा आरोप होतोय. यवतमाळच्या अकोला बाजार परिसरामध्ये कोरेगाव शेतशिवारामध्ये गुप्त धन शोधण्यासाठी अघोरी पूजा. 6 जणांना अटक. वरुड कारेगाव या रस्त्यावरचा प्रकार उघडकीस. अटक केलेले 5 जण वाशिम जिल्ह्यामधील असून 1 जण आर्णी इथला असल्याची माहिती समोर.
रायगडच्या लोणेरे तरुणी हत्याकांड प्रकरणामधील आरोपी अनीस मोहम्मद खान मालदार याला अटक. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेला मोठं यश. 6 दिवसांपासून आरोपी फरार होता. अनीस मालदार यानं तरुणीवरती लैंगिक अत्याचार करून निर्घृण हत्या केली होती. ओतूर जुन्नर मार्गावरती डंपर आणि कारचा भीषण अपघात. अपघातामध्ये जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा दुर्दैवी मृत्यू. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप. जड वाहनांच्या वाहतुकीवरती निर्बंध आणण्याची मागणी होती. बुलढाण्यातील खामगावात क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या. लग्न सोहळ्यामध्ये डीजेत नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून हत्या झाली आहे. शोएब खान असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे. भंडाऱ्यात कृषी विभागाकडून 36 खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित. डीएपी आणि युरिया या अनुदानित खतांच्या विक्री नियमांच्या उल्लंघनाबाबत कारवाई. तर 24 विक्रेत्यांनी 212 शेतकऱ्यांना 20हून अधिक बॅगची विक्री केली आहे. तपासणीमध्ये तफावत आहे. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये संत ज्ञानेश्वर राष्ट्रीय पालखी महामार्गावरती टोल सुरू. युवक काँग्रेसचं रस्त्यावरती उतरत जागरण गोंधळ आंदोलन. हिंगोलीमधून जात असलेल्या तळणी ते हत्ता या महामार्गाचं काम कोट्यवधी रुपये खर्चून सुरू. मात्र रस्त्यालगत गॅस पाईपलाईनसाठी खोदकाम सुरू आहे आणि त्यामुळे रस्त्याच्या गुणवत्तेवरती परिणाम होण्याची भीती आहे. आमदार तानाजी मुटकुळे यांनी खोदकाम थांबवण्यासाठी लेखी तक्रार दिली आहे. भिवंडीतील तलावांची दयनीय अवस्था. अतिक्रमण, अस्वच्छता आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जलसंपत्ती धोक्यात. शहरामधील 11 तलावांपैकी फक्त 5 शिल्लक आहेत. संरक्षण आणि सुशोभीकरणासाठी कोट्यवधींचा खर्च, तरी देखील दुरावस्था झाल्यानं नागरिकांचा संताप. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरामधील अतिक्रमण वादासाठी आता शंका निरसन समिती. 30 दिवसांमध्ये तक्रार, 90 दिवसांमध्ये निर्णय शक्य. उद्यान परिसरामधील अतिक्रमण हटवण्याचा मुद्दा हा कळीचा असल्यानं राज्य सरकारचा निर्णय. ज्येष्ठ निवृत्त न्यायाधीश अभय ठिपसे हे समितीच्या अध्यक्षपदी असतील. कोकण किनारपट्टीवरती ठाण्यापासून देवगडपर्यंत 9 ड्रोनचा वॉच. बेकायदा मासेमारी, परराज्यामधील नौकांची घुसखोरी, एलईडी मासेमारी, समुद्रामधील संशयास्पद हालचाली यांच्यावरती दिवस रात्र नजर असेल. ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कंपनीची 9 ड्रोन हे सेवेत आलेत. 10वी-12वीचा निकाल रखडण्याची शक्यता. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे विद्यार्थी चिंतेमध्ये. सरकार आणि कर्मचारी यांच्यामधील तिढा लवकर सुटला नाही तर मंडळाच्या कामकाजावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधत डोंबिवलीमध्ये बुक स्ट्रीट उपक्रमाचं आयोजन. विविध प्रकारची पुस्तकं, साहित्य संपदा आणि वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी उपक्रमाला विशेष महत्त्व आहे. एबीपी माझाचे प्रतिनिधी मिकी घई यांना उत्कृष्ट पत्रकारितेसाठी राज्यस्तरीय कृष्णाई पुरस्कार. आरपीआयचे अध्यक्ष प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान. डॉक्टर BR आंबेडकर फाउंडेशनच्या वतीनं कृष्णाई पुरस्काराचं 24व्या वर्षापासून आयोजन केलं जातं.